नमस्ते मित्रांनो, कसे आहात? तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुख समाधानाचा जावो ही महादेवाच्या चरणी प्रार्थना। आणि हे बघा, आता चालू आहोत शेतामध्ये। तर 3:30 पावणे 4 झाले आहेत आणि आता चालू आहोत कोबी लावण्यासाठी। आणि आजचा कोबीचा शेवटचा दिवस आहे। आता हे रोप घेऊन चाललोय, बघूयात हे किती पुरतं किती नाही, नाहीतर मग जर नाही पुरलं रोप तर विकत आणावं लागेल। तर हे बघा, आता चाललो आहोत। तर इकडे मुली बसल्या आहेत, पण मग जी परी आहेत ना माझ्या शेजारची, तर तिचे ते बाबां ते बोलत आहेत की जाऊ नको, पण ती ऐकत नाहीयेत आणि ती रडत आहे। ती म्हटली मला जायचं आहे, कारण की ती आम्हाला सोडून थोडा वेळ सुद्धा राहत नाहीत, सतत आमच्या सोबत असते, कुठे पण गेला तरी आमच्या सोबत असते। हे बघा, आता ती चालली आहेत घरी आणि आम्ही चालू आहोत शेतामध्ये। आता शेतामध्ये जायचं आहे आणि रोप सावलीला ठेवायचं आहे जोपर्यंत बायका येत नाही तोपर्यंत, आणि बायका आल्या की मग त्या लावतील। मम्मा आपण विकेट आलेले मम्मी कुठे कुठे ड्रॉप विकेट आणि आता रोप घेऊन आलो आहोत आणि गाडीच्या खाली उतरवलं आहे, सावलीत ठेवलं आहेत। आणि ही परी बघा घरी खूप रडत होती, पण मग म्हटलं जाऊ दे, चल आमच्या सोबत, तुझ्या मम्मीला मी सांगते। तर मग तिला पण घेऊन आली आहेत मी। तर हे बघा, आता रोप उतरवलेत, जोपर्यंत बायका येत नाही तोपर्यंत आता खालच्या कोबीवर पाणी लावून देऊ। तर हे बघा, इकडचे 5-1 वाफे आणि खालच्या साईडचे 5-1 वाफे आहेत, तर ते आता लावायचेत। खालच्या साईडचे जास्त आहेत, 8-1 वाफे आहेत। तर हे सर्व असे 15-16 वाफे ते आता झाले पाहिजे ह्या रोपामध्ये। जर नाही झाले लावून तर विकत आणूयात रोप। आणि हे बघा, बायका आल्या आहेत आणि बायकांनी लावायला सुरू केलं आहेत आता। तर ह्या 3-4 जणी आहेत, तर काही पुढे काही मागे आहेत, कारण की पाण्याच्या दृष्टीनं एकामागे एक बसले आहेत, कारण की पटकन लावून झालं ना तर मग पाणी सोडता येतं वाफ्यावरती। त्याला असं लावताच नाही येत वाटतं हे, पण मग असं खोल जात नाही का हो, खड्डा पडतो ना। काव्या, तुमच्या काय नाटक चालू आहे? खाली उतर, ए पागल आहे का, उतर खाली, खालते गहू खोड तोडी तिडून खाली उतर। हा काऊ खाली आहे बाळा। आणि इकडे बघा, जितके वाफे लावून झाले आहेत ना, तर तितक्यावरचं पाणी भरत आहेत। आणि हे बघा, इकडे मी असं एक बारदानाचं हे बनवलं आहे, कारण की ते जर मध्ये मध्ये ठेवलं ना वाफ्याच्या मध्ये, एक सारखं मस्त व्यवस्थित ओलं होतं, म्हणजे जे 4ही कोपरे आहेत वाफ्याचे ते ओले होतात असं हे ठेवल्यामुळं। तर हे बघा, इकडं कोरडं राहिलेलं आहेत ना, तर असं कोरडं राहत नाही, व्यवस्थित भरतं। तर मग हे जे बारदान आहेत ना, हे असं मध्यभागी ठेवायचं, जेणेकरून व्यवस्थित ओलं होईल असं। आणि हे बघा, आता चालू आहोत रोप आणायला नर्सरीमध्ये, कारण की रोप कमी आलं। तर घरचं रोप येत ना, तुम्ही माहीत असेल की तिथे घराजवळच केलेलं होतं,
आणि भरपूर ज्या काड्या आहेत ना, तर कोंबड्यांनी सर्वांना अशा चोच मारलेल्या होत्या, म्हणून भरपूर रोप असं म्हणजे खराब झालं. तर अगदी 3,000 ते 4,000 काड्या इथे कमी आल्या आहेत, म्हणजे 4-5 वाफ्याच्या. तर आता आम्ही चालू आहोत नर्सरीमध्ये रोप आणण्यासाठी. तर हे बघा आता चालू आहोत, थोडीशी लांबच आहेत. आणि हे बघा आलो आहोत रोप घेण्यासाठी. हे बघा किती मस्त रोप येत ना इथे हे. तर आम्ही 2-3 नर्सरीमध्ये चेक केलं, म्हणजे आमची व्हरायटी होती कोबीची ती कुठे भेटत नव्हती, पण फायनली एका ठिकाणी भेटली फोन केल्यावर आणि आलो आहोत तिथे घेण्यासाठी. आणि त्यांनी खूप महाग रोप दिलं आहेत. आता काय करणार आहेत, शेत पुरं करायचं म्हटल्यावर किती पण महाग जरी असलं तर ते घ्यावं लागणार आहेत. तर अगदी 90 ते 95 पैसे काडी या भावाने आम्ही इथे एक रोप घेतलं आहेत. म्हटलं आता शेत पूर्णच करून घेऊयात. तर हे बघा खूप गार लागत आहेत ना, बाहेर इतकं ऊन आहेत, पण हे नर्सरीमध्ये इतकं छान गारगार लागत होतं. आणि हे बघा आता आलो आहोत शेतामध्ये परत जाळ्या घेऊन पुन्हा. आणि आता उरलेले जे वाफे आहेत ना ते पुन्हा लावून घेणार आहोत. तर आत्ता हे बघा इथे 2-3 कॅरेट इतके रोप आणलं आहेत. तर याच्यामध्ये पूर्ण लावून झालंच पाहिजे. हे बघा हे आहेत नर्सरीचं रोप, किती मस्त आहेत ना. बघूयात आता काय होतं, व्यवस्थित होतं की नाही, लावायचं पुरं होतं की नाही, हे मेन आहेत, बाकीचं काही नाहीत. तर ठीक आहेत, आताचा ह्या छोटासा ब्लॉग होता. आजचा कोबीचा लावायचा शेवटचा दिवस आहे. तर उद्यापासून त्याला पाणी द्यायचं, फवारणी करायची, हेच काम राहणार आहेत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन